तर आज आपण पाहणार आहोत की व्हॉट इज अ क्रेब सायकल और सिट्रिक ॲसिड सायकल और ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड सायकल. तर ही सायकल खूप महत्त्वाची आहे. खूप काळजीपूर्वक ऐका. ही डेफिनेट तुम्हाला नीटमधील एक क्वेश्चन म्हणजे 4 मार्क तुमचे पक्के करून जाणार आहे. तर मी तुम्हाला शेवटला या क्रेब सायकलला व या सिट्रिक सायकलला लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिकही सांगणार आहे. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत नक्कीच राहा. ग्लायकॉलिसिसचा प्रोडक्ट जो आहे तो ॲसिटिक कोलाइन कोएन्झाईम ए जो की 2 कार्बन कंपाऊंड आहे. तो ह्या क्रेब सायकलचा स्टार्टिंग म्हणजेच सुरुवातीचा एलिमेंट आहे. तो एक प्रश्न विचारला जातो नीटमध्ये. तर आपण या ठिकाणी पाहत आहात की खाली मी इथे लिहिलेलं आहे की CCIOKSSFMO ही या क्रेब सायकलची लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. तर सी म्हणजे सिट्रिक ॲसिड व सी पुढचा म्हणजे सिस ॲकोनिटिक ॲसिड जे 6 कार्बननी बनलेले आहेत. Citric acid converted into cis-aconitic acid, then it's converted into isocitric acid, then it's converted into oxalosuccinic acid, then it's converted into alpha-ketoglutaric acid, then it's converted into succinyl coenzyme A. That is the 4 carbon compound in the first. Then succinic acid, then fumaric acid, then malic acid, then oxaloacetic acid. इथे प्रश्न विचारला जातो की 5 कार्बन कंपाऊंड हा कोण आहे. तर 5 कार्बन कंपाऊंड लक्षात ठेवा क्रेब सायकलमध्येच अल्फा केटोग्लुटारिक ॲसिड आहे. अल्फा केटोग्लुटारिक ॲसिड इज द 5 कार्बन कंपाऊंड. इट इज अ मोस्टली पॉप्युलर क्वेश्चन आस्किंग इन द नीट एक्झाम. सो वेल प्रिपेअर यू बिफोर गोईंग टू एक्झाम. या रिॲक्शनमध्ये टोटल 6 NADAH2, 2 FADH2, 2 ATP व 4 CO2 असे तयार होतात व ही सायकल MBBSला सुद्धा आहे. That's it about the Krebs cycle. Thanks. You will like this video. Please like, share or subscribe this video. आणखी काही माहिती हवी असले तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.